सो हॅलो गाईज, नमस्कारम. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण एमसीक्यू सॉल्व्ह करण्यासाठी एक मॅड सिरीज नवीन लॉन्च केलेली आहे. तर त्यामध्ये आपण एमसीक्यू सॉल्व्ह करणारच आहोत. पण हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे. या व्हिडिओमध्ये स्पेसिफिक त्या मुलांसाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे जे लोक आता बोर्डसाठी प्रिपेअर करत आहेत की बोर्ड अपियर करणार आहे 2027 मध्ये. नाव प्रश्न असा आहे की आपल्याकडे जे आता उरलेले दिवस आहेत त्याला मॅनेज कसं करायचा, तो टाइम मॅनेज कसा करायचा, प्लस प्रोडक्टिव्हिटी कशी वाढवायची, प्लस तुम्ही अभ्यास करताना जे काय अभ्यास कराल ते डायरेक्टली एक्झाम मध्ये कसं येईल, मार्क्स कसे इन्क्रीज करता येतील, या सगळ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत आज. पण त्याआधी थोडंसं प्रमोशन. आता हा माझा चॅनल आहे फिजिक्स बाबा. यामध्ये आपण सगळ्या गोष्टी ज्या काय तुमच्या मार्क्स इन्क्रीज करण्यासाठी असतील, तुम्हाला एमसीक्यू सॉल्व्ह करायला मदत करण्यासाठी असतील, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. अर्थात या चॅनलवरती सगळ्या गोष्टी अपलोड होत राहतील, सो नक्कीच तुम्ही व्हिजिट करा. आता प्रमोशन झालेलं आहे, आता आपण कंटेंटकडे जाऊया. नाव सगळ्यात आधी आपल्याकडं जो मेन प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम स्टेटमेंट आपला हा आहे, उरलेला जो टाइम आहे आपला त्याला आपण मॅनेज कसं करायचं जेणेकरून आपले मार्क्स सीईटी साठी असेल, जेई नीट साठी असेल, प्लस बोर्ड साठी असेल, ह्याला इन्क्रीज करण्यासाठी कसा अभ्यास करता येईल, प्लस ह्यांचे मार्क्स वाढवता येतील, आणि सोबत उरलेला जो टाइम आहे, जो तुमचा हेक्टिकचा टाइम आहे, त्याला बॅलन्स कसं करता येईल फॉर कॉम्पिटेटिव्ह ऍज वेल एज बोर्ड्स. यामध्ये आपण डिटेल डिस्कस करणार आहे. सो लेट्स गो टू आवर कंटेंट. सो साधारणपणे जर मी एक फ्लो चार्ट करून ठेवलेला आहे आपला टाइम वाचवण्यासाठी, आधीच बनवून ठेवलेला आहे ना. तुमच्याकडे जो उरलेला टाइम आहे, आता मे संपलेला आहे, 29 मी आज रेकॉर्डिंग करतोय मी, आणि अर्थात जून चालू होतोय. जून पासून जो टाइम आपण कॅल्क्युलेट केला अप्रॉक्सिमेटली 6 ते 7 महिने आहेत. सो 6 महिन्यांचा कालावधी घेतलेला आहे. एक महिना आजारपण किंवा सणवार येतात त्यासाठी मी सोडलेला आहे. आता 6 महिने अप्रॉक्सिमेटली प्रोडक्टिव्ह आहे. त्या 6 महिन्यामध्ये तुमच्याकडे काय काय तुमच्या डोक्याला ताण असणार आहे हे आपण बघूया. सगळ्यात आधी 6 महिन्यामध्ये तुमच्याकडे असणार आहे तुमचं पीसीएमबी, जे तुम्ही फोकस करताय ते तुम्हाला पीसीएमबी राहणार आहे त्याचा अभ्यास, प्लस दुसरे इतर सब्जेक्ट जे तुम्ही 11वी मध्ये टाळले होते, इंग्लिश, मराठी, जिओग्राफी, सीएस, आयटी वगैरे वगैरे, जे काही तुमचे सब्जेक्ट असतील ते जे तुम्ही 11वीत नाही केले किंवा टाळले होते. त्यानंतर जेई नीट, एमएसटी, सीईटी जे काही तुमचे टार्गेट्स आहेत त्यांचा अभ्यास, त्यांचे एमसीक्यूज करणं ते, प्लस बोर्ड्सचा अभ्यास ऍज वेल एज तुमचे कॉलेजचे सबमिशन्स, आणि प्लस तुम्ही जिकडे कुठे क्लासला असतात तिथले लेक्चर, तिथले टेस्ट वगैरे वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये असणार आहे. म्हणजे अर्थात या स्लाइडमध्ये तुम्हाला हे कळतंय की तुमचे उरलेले 6 महिने तुमच्या डोक्याला एकदम बेकार शॉट राहणार आहे. काय नाही काय सारखं चालूच राहणार आहे तुमच्या मागे. सबमिशन, कधी बोर्ड्स, कधी कॉलेजची अटेंडन्स कमी पडली, कधी कॉलेजचे प्रॅक्टिकल्स आले, कॉलेजचे सबमिशन आले, क्लासचे टेस्ट आली, तुमचे पीसीएमबी मध्ये मार्क्स कमी जास्त होत जाईल. या सगळ्या गोष्टी ह्या 6 महिन्यामध्ये राहणार आहे. सो याचा अर्थ पुढचे उरलेले 6 महिने विल बी द मोस्ट हेक्टिक फॉर यू. सो तुम्हाला हे 6 महिन्यामध्ये तुमचा बॅलन्स कसा मेंटेन करायचा आहे, म्हणजे बोर्ड्सलाही मार्क नाही कमी आले पाहिजे, आणि सीईटी किंवा जेडब्ल्यू नीट जे काय तुम्ही देणार आहेत ते पण तुमचं इम्बॅलन्स नाही झालं पाहिजे, तिकडे पण इफेक्ट नाही झाला पाहिजे तुमच्या अभ्यासामध्ये. सो तो बॅलन्स करण्यासाठी मी आज तुम्हाला एक हा व्हिडिओमध्ये सांगणार आहे कसं बॅलन्स करायचंय या सगळ्या गोष्टींना. सो प्रॉब्लेम स्टेटमेंट तर आपलं क्लिअर आहे की आपल्याला खूप जास्त 6 महिने हेक्टिकचे राहणार आहेत. सगळे विषय एमसीक्यू सॉल्विंग, बोर्ड, सबमिशन, कॉलेज, क्लास जे काय आहे हे सगळं आपल्याला 6 महिन्यामध्ये करायचं. नाउ लेट्स सी यावरती सोल्युशन काय. सोल्युशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. व्हॉट टू रीड. रीड तर काय करायचं सगळेच लोक सांगतात, पुस्तक घ्या, वाचा, जे काय डायजेस्टिव्ह वाचा, हे ते वाचा, सगळं टेक्स्टबुक वाचा, क्लासची नोट्स वाचा वगैरे वगैरे, हे सगळेच लोक सांगतात. पण ह्या एक्झामसाठी किंवा कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी किंवा बोर्डसाठी कुठलंही तुम्ही जर बुक वाचायला घ्याल, दॅट इज नॉट सफिशियंट. कितीही वाचा तुम्ही, वाटणार कमीच पडतंय. सो मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी, तुम्ही जेव्हा वाचताल ते वाचायच्या आधी मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ठीक आहे ह्या पुढे जे काय झालेलं आहे ते थोडंसं क्रॉप कर आणि परत रिटेक मध्ये घेऊन टाक. ओके, ठीक आहे, चला. सो कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या तुम्ही जाल, कुठली जेडब्ल्यू असेल, नीट असेल, युपीएससी, एमपीएससी, अजून कुठली गेट वगैरे, जे काय ज्या कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल त्या, किंवा बोर्ड्स असेल कुठल्याही घेतल्या, सगळ्यांसाठी एकच सार आहे की लिमिटेड रिसोर्सेस. आणि लिमिटेड रिसोर्सेस सोबत जे तुमचे चॅप्टर्स असतील सगळ्यांना इक्वल वेटेज देण्याची गरज नाही. सगळे तुम्हाला सांगतील ही बुक वाच, ती बुक वाच, क्लासची नोट्स वाच, हे वाच, ते वाच, गरज नाही. सिंपल एकच सोर्स ठेवायचा आणि रीड करताना तोच सोर्स ठेवायचा आणि तोच 10 वेळा वाचायचा, आणि तो सोर्स 10 वेळा वाचून झाल्यानंतर मग क्वेश्चन सोडवायला घ्यायचे. फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग एक, आता आपण फिजिक्स बद्दल डीप मध्ये डिस्कस करूया. फिजिक्स हा माझा चॅप्टर आहे की माझा विषय फिजिक्स आहे. माझा विषय फिजिक्स बद्दल आपण जर बोलायला गेलो तर मला सांगा, फिजिक्स मध्ये जर आपण बघितलं तर 12वीला आहेत 16 चॅप्टर्स. 16 चॅप्टर्स मधून तुम्ही 16 चॅप्टर्सला इक्वल जर वेटेज दिलं, की जर मी समजा 2 तास रोटेशनल डायनामिक्स वाचत आहे तर मी 2च तास मी बाकीचे जे केटीजी आहे, सुपरपोजिशन आहे, असे जे छोटे मोठे चॅप्टर्स आहेत ह्यांना पण तेवढाच टाइम देणार आहे.
जर तुम्ही ही चूक करत असाल, यू आर द बिगेस्ट लुझर. कारण की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की 16च्या 16 चॅप्टरला तेवढं वेटेज देण्याची गरज नाहीये. कारण की एक्झाम मध्ये सगळ्याच चॅप्टर्स मधून इक्वल वेटेजनी प्रश्न पडतात का? ते बिलकुल नाहीये. ते कसं काय आपण बघूया. पण त्याआधी सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही काय वाचताय हे तर महत्वाचं आहेच आहे. पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे व्हॉट टू लिव्ह. तुम्ही काय सोडताय. सोडणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. अर्थात मी त्याला नाव पण दिलेलं आहे आर्ट ऑफ लेटिंग गो. आर्ट ऑफ लेटिंग गो वेगळ्या टर्म मध्ये थोडं वापरलं जातं, प्रेम प्रकरणाच्या भाषेमध्ये वापरलं जातं. पण शेवटी आपलं पण आपल्या विषयावरती प्रेम आहेच आहे. सो मी पण इथं वापरलेलं आहे. सो सगळ्यात महत्वाचं आर्ट ऑफ लेटिंग गो म्हणजे काय. असे काही चॅप्टर्स, असे काही टॉपिक्स जिसे पाना हो नामुमकिन, जिसे लर्न करना हो नामुमकिन, उसे खूबसूरत मोड़ देकर छोड़ देना बेहतर है. याचाच अर्थ काय की सगळ्यात महत्वाचे की सगळे चॅप्टर्सला, सगळ्या टॉपिक्सला इक्वल वेटेज देण्याची गरज नाही. कारण की ज्या वेळेस कुठलाही एक्झामिनर पेपर सेट करत असतो, कुठलाही एक्झामिनर, कुठलाही कॉम्पिटेटिव्ह असेल, बोर्ड असेल, पेपर सेट करत बसलेले असतात, त्यांना जस्ट ते पीवायक्यूज बघतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघतात, त्यांना कळतं की सगळ्या चॅप्टर्सला इक्वल वेटेज देण्याची गरज नाही. याचा अर्थ काय, एक ठरलेले चॅप्टर असतात दरवर्षी की ह्याच्यामधून प्रश्न पाडायचे म्हणजे पाडायचंच आहे, आपल्याला टाकायचं तर टाकायचंच आहे. सो ते प्रत्येक वेळेस ज्या वेळेस तो चॅप्टर मधून प्रश्न टाकत असतात, तर कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे, कुठल्या चॅप्टर मधल्या टॉपिकला किती वेटेज आहे, त्या टॉपिक मध्ये किती काय काय वाचायचं आहे, कुठला टॉपिक वाचायचा आहे. समजा मी एखादा चॅप्टर घेतला तर त्या चॅप्टर मध्ये वेटेज किती आहे, त्या चॅप्टरला किती वेटेज आहे, किती बोर्ड्स मध्ये प्रश्न येतात त्याचे, हे पहिलं बघायचं. आफ्टर दॅट त्या चॅप्टर मधले कोणते टॉपिक मला वाचायचे आणि कोणते सोडायचे हे पण आपल्याला महत्वाचं आहे. ते कसं बघायचं आपल्याला. मी सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आता रिसेंटली मी काल्डा शुक्ला क्लासमध्ये शिकवतो पुण्यामध्ये, तर अर्थात तिथून मी एक आता 12वीच्या बॅचला मॉर्निंग आणि इव्हनिंग त्यांना मी एक चॅप्टर घेतला सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. तर त्यांना मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगतो ते पण त्यांना सांगितल्या होत्या, बट मी थोडंसं इथं एक टेबल बनवून आणलेलं आहे. तर त्या टेबलमध्ये तुम्हाला क्लिअर होईल की नक्की मला काय बोलायचं. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आपण घेतलेला आहे. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये काय झालेलं आहे, आता सिक्वेन्स बघितला तर हे काही टॉपिक्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. मी सगळे टॉपिक्सचे नाव लिहून आणलेले. सो टॉपिक्स बघितले, त्यामध्ये मी लिहिलेलं आहे थिअरी क्वेश्चन्स ऍज वेल एज न्यूमेरिकल्स. सो आता बघूया की सुपरपोजिशन हा जो सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हा जो टॉपिक आहे, त्यामध्ये ऍक्च्युली किती टॉपिक्स वरती वेटेज आहे, किती टॉपिक वरून किती प्रश्न विचारलेत आणि सगळा चॅप्टर वाचायचे, काही चॅप्टर मधले क्वेश्चन्स, त्या चॅप्टर मधले टॉपिक्स हे सोडायची गरज आहे का हे आपण बघूया. सो आपल्याकडे आहे टोटल 8 टॉपिक्स. त्या 8 टॉपिक्स मध्ये कुणाला किती प्रश्न आले हे आपण बघूया. पहिला टॉपिक आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्ह जर बघितलं सुरुवातीलाच आहे, पहिल्याच पानावरती आहे. सो थिअरीला 2 क्वेश्चन्स, न्यूमेरिकलला 2 क्वेश्चन. ओके 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 इम्पॉर्टंट आहे. रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह बघितला, थिअरीला आतापर्यंत फक्त एकच प्रश्न आलेला आहे आणि न्यूमेरिकल्सला 0 क्वेश्चन्स. आणि तुम्हाला अजून एक अपडेट देतो, हे जे मी पीवायक्यूज काढलेले आहेत हे 2008 पासून 2025 पर्यंत, सो मागच्या वर्षीपर्यंत जे आहेत पेपर आलेले आहेत त्यामधले मी काढलेले. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह बघितला, थिअरीला एकच प्रश्न पडलेला आहे, न्यूमेरिकल्स 0. स्टेशनरी वेव्ह 7 क्वेश्चन्स फॉर थिअरी, 0 क्वेश्चन्स फॉर न्यूमेरिकल्स. फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन 2 क्वेश्चन्स फॉर थिअरी, 0 क्वेश्चन्स फॉर न्यूमेरिकल्स. 6th हार्मोनिक्स and overtones 18 questions for theory, 18 questions, 11 questions of numericals. Most important. Sonometer 1 question of theory, 5 question of numericals. And beats 6 question of theory and 10 question of numericals. अर्थात जर तुम्ही हा डेटा बघितला, या डेटा बघितल्यानंतर मला हे कळतंय की तुम्हाला हे कळलं पाहिजे यार ह्यामध्ये बाकी सगळं ओके, बट स्टेशनरी वेव्हला किती क्वेश्चन्स आहेत, 7. हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्सला 18 क्वेश्चन्स, 11 क्वेश्चन्स ऑफ न्यूमेरिकल. मोस्ट इम्पॉर्टंट. बीट्सला 6 क्वेश्चन थिअरी, 10 क्वेश्चन्स न्यूमेरिकल्स. याचा अर्थ ह्या डेटावरून मला हे कळतं की ज्या वेळेस मी सुपरपोजिशन ऑफ वेव्ह जस्ट मी वाचायला गेल, जस्ट मी बसल सुपरपोजिशन ऑफ वेव्ह वाचायला, माझ्या डोक्यामध्ये हे क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे की बाकीचे टॉपिक्स थोडेसे कमी वाचून झाले, कमी प्रायोरिटी दिले तरी पण चालेल, पण स्टेशनरी वेव्ह, हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स अँड बीट्स हे टॉपिक माझे तोंड पाठच असले पाहिजे. काही झालं तरी चालेल. मी एखाद्या वेळेस हे टॉपिकला थोडं कमी वेटेज देईल, कमी वाचल, पण हे जे 3 टॉपिक आहेत ह्यांना मी पूर्ण तोंड पाठच करून ठेवणार आहे. जर तुम्ही बघितलं स्टेशनरी वेव्हला 7 प्रश्न आहे ना, तर खूप जास्त प्रोबॅबिलिटी आहे, चान्स आहे की तुम्हाला नेक्स्ट इयर जर तुम्ही 27 ला अपियर कराल, स्टेशनरी वेव्ह मधून एखादा थिअरीचा प्रश्न पडू शकतो. प्लस हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स बघितलं 18 क्वेश्चन आलेले आहेत. 99% चान्स आहे की जेव्हा तुम्ही 27 ला पेपरला जाल त्यावेळेस तुम्हाला हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स मध्ये प्रश्न पडू शकतो. खूप मोठा चान्स आहे, 99% चान्स आहे हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स मधून प्रश्न पडायचा. प्लस न्यूमेरिकल्स 11 आलेले आहेत.
हा पण चान्स आहे की न्यूमरिकल्स तुम्हाला 11 आहेत तर एखादा न्यूमरिकल तुम्हाला येऊ शकतो इन बोर्ड्स. त्यानंतर बीट्सला बघितलं 6 थिअरी क्वेश्चन्स अँड 10 न्यूमरिकल्स. हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स नंतर न्यूमरिकल जास्त आलेला एकच टॉपिक तो आहे बीट्स. याचा अर्थ जेव्हा तुम्ही वाचाल, जेव्हा तुम्ही बीट्स अभ्यास कराल तर तुमच्या डोक्यात हे क्लिअर असलं पाहिजे की मला न्यूमरिकल्स ऍज वेल एज थिअरी कुणाची, तर हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स अँड बीट्सची यांची करायची. आणि 0 क्वेश्चन जर न्यूमरिकल्स आलेले आहेत तुमच्या स्टेशनरी वेब मधून तर थिअरी तुमची तोंडपाठ असली पाहिजे. स्टील फॉर्म्युला थोडा बघून घ्या कारण कदाचित येऊ शकतो. थिअरी मधून खूप प्रश्न विचारलेत अजूनपर्यंत न्यूमरिकल मध्ये नाही आलेला. सो अर्थात सांगायचा मुद्दा काय की ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करायला बसाल, अभ्यास करताना डोक्यात हे क्रिस्टल क्लिअर तुमचं असलं पाहिजे की मी अभ्यासाला बसेल माझ्यासमोर प्रत्येक चॅप्टरचा हा डेटा असला पाहिजे. 2 विद्यार्थी 2 मुलं असतात, अज्युम करूया 2 मुलं, एक आहे टॉपर एक आहे ऍव्हरेज मुलगा. ज्यावेळेस ऍव्हरेज मुलगा अभ्यासाला बसणार तो काय करणार, बुक ओपन करणार, अरे 16 चॅप्टर्स राहिले काय करू मी आता सगळंच वाचायला चालू करतो. मग तो पहिल्या 2-3 चॅप्टर वाचतो, नंतर एक्झॉस्ट होतो आणि नंतर सोडून देतो विषय. मग एक्झामला जाणार, मग तेच काहीतरी 50-60% पडणं 12वीला, विषय संपून जातो. एक असतो टॉपर. टॉपर काय करतो, त्याला माहिती आहे भाई माझ्याकडे टाइम कमी आहे ना, मी या टाइम मध्ये एवढं सगळं वाचू शकतो का, नाही वाचू शकत. मग काय करतो, मग स्मार्ट वर्क. मग स्मार्ट वर्क काय असतं, पीवायक्यू ओपन करायचे, पीवायक्यू मध्ये चेक करायचं अरे काय काय किती किती प्रश्न विचारलेले आहेत, कुठला टॉपिक बोर्डसाठी इम्पॉर्टंट आहे, कुठला कॉम्पिटेटिव्ह साठी इम्पॉर्टंट आहे, कुठल्या चॅप्टर मधून कुठल्या टॉपिक मधून हे जास्त प्रश्न विचारत आहेत, त्याच्यासाठी इम्पॉर्टंट काय हे ते लोक बघतात आणि तेवढ्याच गोष्टींचा अभ्यास करतात. मग तेवढ्याच गोष्टींचा अभ्यास करतात आणि हे कळतं त्यांना, अरे जर प्रोग्रेसिव्ह मधून मला 2 प्रश्न येत आहेत, जर मला रिफ्लेक्शन मधून 1 प्रश्न पडलाय, सुपर पोझिशन मधून 1 प्रश्न पडलेला आहे, फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन मधून 2 प्रश्न पडले आहेत, तर मी त्याला का 2-2, 3-3, 4-4 तास देऊ. मी वाचून घेतो थेरी, पटकन वाचतो, थोडंसं जे काय थोडे नोट्स बनवतो किंवा पटकन वाचून कन्सेप्ट समजून सोडून देतो ना, विषय संपलाय. मी एवढा ताण त्याला देण्याची गरज नाही. आणि जर मला कळतंय की भाई हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स मधून जर 18 प्रश्न पडत असतील तर हा टॉपिक मला कुठल्याही कंडिशन मध्ये मला सोडून जमणार नाही. भले मला नाही समजला, कदाचित नसेल समजलं मला, कदाचित येत नसेल मला, मी कुठूनही विचारलं, मी सरांना विचारलं, मॅडमला विचारलं, जे कोणी शिकवणार असेल त्यांना विचारलं, मी युट्यूबला बघेल, कुठेही बघेल, जिकडे कुठे क्लास लावला असेल तिकडे जाऊन विचारेल. पण मी तो टॉपिक नाही सोडणार आहे, भले समजला असू अगर नसू, कारण की वेटेज बघा किती, 18 क्वेश्चन्स आले तर 11 क्वेश्चन न्यूमरिकलचे. सो 99% चान्स आहे या टॉपिक मधून प्रश्न पडेल नाही पडेल डोंट नो. पण हार्मोनिक्स, स्टेशनरी वेव्ह आणि बीट्स ह्यामधून खूप जास्त चान्स आहे तुम्हाला प्रश्न पडण्याचा. सो पहिला टार्गेट तुमचं काय असलं पाहिजे, स्ट्रॅटेजाइज करायचं, कोणते टॉपिक इम्पॉर्टंट ते वाचायचे अँड देन गो फॉर अदर टॉपिक्स. कळतंय काय करायचं एक्झॅक्टली. नाव हे तर सुपरपोजिशन बद्दल झालं, मी बाकी टॉपिक्स बद्दल पण आहे, पण क्लासमध्ये मी सुपरपोजिशन घेतला होता, मुलं फेमिलियर होते, सो त्यासाठी मी पहिला तो सुपरपोजिशन घेतला. आता नेक्स्ट बघूया, हे तर झालं तुम्हाला की सांगितलं कसा अभ्यास करायचा असतो, कशी स्ट्रॅटेजी करायची असते, कशा टॉपिक्सला वेटेज द्यायचं असतं, कुठल्याला इम्पॉर्टन्स द्यायचा, कुठल्याला सोडायचा, हे तुम्हाला सांगितलं. आता ऍक्च्युअल क्वेश्चन बघूया आपण आलेत कसे आहेत. सो क्वेश्चन बघितले आपण कसे आलेले आहेत. सो मी हे बुक घेतली एक विकत, त्यामधून मी त्याचा पीडीएफ बनवून तुमच्यासमोर दाखवलेली आहे. आधी एमसीक्यूज होते, मी एमसीक्यूज थोडंसं नंतर दाखवणार आहे, बट आधी म्हटलं थिअरी क्वेश्चन्स बघूया आपण जे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. सो थिअरी क्वेश्चन मध्ये पहिलाच टॉपिक आहे प्रोग्रेसिव्ह वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्हला बघितलं तर एकच प्रश्न आलाय, कधी आलाय, ऑक्टोबर 13ला. त्यानंतर प्रश्नच नाही पडलेला, नो क्वेश्चन, एकच प्रश्न आलेला आहे, सॉरी 2 क्वेश्चन आलेले, कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेले आहे आणि या ठिकाणी इक्वेशन एक विचारलेलं आहे. असे 2च क्वेश्चन आहेत, एक ऑक्टोबर 13 आणि डायरेक्टली जुलै 22, असे खूपच मोठ्या गॅप नंतर प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर जर आपण गेलो रिफ्लेक्शन ऑफ वेव्हला, रिफ्लेक्शन ऑफ वेव्हला आपण जर गेलो तर एकच प्रश्न आलाय मार्च 19ला. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह हेडिंग दिलेली, जुलै 19 एकच प्रश्न आलेले, ते पण काय प्रिन्सिपल विचारलंय. इथेही काय थिअरी विचारली, विशेष काय नाहीये, थिअरी आहे तुम्ही पाठ करू शकता सिंपल. स्टेशनरी वेव्ह आहे, किती प्रश्न टोटल, एक प्रश्न, त्यानंतर दुसरा प्रश्न, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा, असे टोटल 7 प्रश्न आलेले आपल्या स्टेशनरी वेव्ह वरती, जे तुम्हाला मी सांगितलं होतं. 7 प्रश्न जर बघितलं, आता ह्याच्यामध्ये पण डेप्थ ऑफ अनालिसिस काय असतं बघा, हाऊ टू अनालाइज इन डेप्थ स्टेशनरी वेव्ह मध्ये करायचं काय असतं. पहिल्या प्रश्नापासून जाऊया. पहिला प्रश्न काय, explain analytically how the stationary waves are formed and show that distance between node and antinode is lambda by 4.
हा प्रश्न मला सोडायला आलाय. तर बघूया असाच सिमिलरचा कुठला प्रश्न रिपीट झालाय का. Explain the formation of stationary wave by analytical method. Show that formation of stationary wave diagrammatically. ठीक आहे, काहीतरी वेगळं आपला विचार डायग्रामॅटिकली विचारलाय. लॅम्बडा बाय 4 बद्दल काही इन्फॉर्मेशन नाहीये. Explain the formation of stationary wave analytical method. Show that nodes and antinodes are equally spaced in a stationary wave. Okay. Derive an expression for equation of stationary wave on a stretch string. Show that distance between two successive node and antinode is lambda by 2. आपण जरा वर जाऊया. Show that distance between node and antinode is lambda by 4. इथं lambda by 4 विचारला, तर त्यानंतर पुढच्या 24 मध्ये फेब्रुवारी 24 मध्ये त्यांनी विचारलंय लॅम्बडा बाय 2 बद्दल इन्फॉर्मेशन द्या. याचा अर्थ जस्ट तुम्ही अख्खा स्टेशनरी वेव्ह कराल त्यात लॅम्बडा बाय 2 पण आहे, लॅम्बडा बाय 4 पण आहे. जर लॅम्बडा बाय 4 विचारलाय तर पॉसिबिलिटी की लॅम्बडा बाय 2 येणाऱ्या काळामध्ये विचारू शकतात. ह्याला म्हणतात अभ्यासकर्त्यांची स्ट्रॅटेजी. त्यानंतर हाच प्रश्न 2 वेळा विचारला गेलेला आहे. इथं पण तेच आहे, नोड्स अँड अँटीनोड्स आर इक्वली स्पेस्ड. हाच क्वेश्चन पुढे कंटिन्यू झालेला आहे. आता सी जुलै 24 ला थोडस लेटेस्ट नाव वापरलं डिस्टिंग्विश. आधी विचार सेट द पॉइंट्स ऑफ कंपॅरिझन, थोडस लेम टर्म वापरला होता मार्च 9 ला. तोच प्रश्न रिपीट झालेला आहे पुढे, बाकी काहीच नाहीये. सेम प्रश्न येतात आहे. फ्री अँड फोर्स व्हायब्रेशन एक प्रश्न, त्यानंतर पुढे दुसरा प्रश्न. दोनच प्रश्न आलेले. डिस्टिंग्विश दुसरं काहीच विचारलं जात नाहीये. त्यात थिअरीचं दुसरं काहीच नाही. आता बघा हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स. मार्च 8 ला, ऑक्टोबर 8 ला काय विचारलंय. ड्रॉ नीट अँड लेबल डायग्राम ऑफ फर्स्ट 2 मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग स्ट्रेच बिटवीन 2 रिजिड सपोर्ट. ओके, पहिले 2 मोड्स ऑफ व्हायब्रेशन विचारले. ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ फर्स्ट 2 मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ एन एअर कॉलम ओपन एट बोथ द एंड्स. ओके, हा स्ट्रेच स्ट्रिंगचा आहे, हा ओपन एट बोथ द एंड्सचा आहे. ऑक्टोबर 8 ला विचारला गेला होता. त्यानंतर पुढे जर आपण गेलो, पुढचा क्वेश्चन बघा. ऑक्टोबर 13 ला ड्रॉ नीट डायग्राम एक्सप्लेन फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम ओपन ऍट बोथ द एंड्स पाईप क्लोज ऍट वन एंड हेन्स ड्राइव्ह द एक्सप्रेशन. अर्थात जर तुम्ही बघितला तर इथला जो प्रश्न होता ओपन ऍट बोथ द एंड्स, हाच प्रश्न पुढे कंटिन्यू केलेला आहे. प्रश्न कंटिन्यू करून फक्त एक्स्ट्रा टर्म जी तुम्हाला दिलेली आहे ती टर्म काय दिली त्यांनी, क्लोज ॲट वन एंड. हाच प्रश्न पुढे कंटिन्यू केलेला आहे. तुम्ही जर बघाल तर अख्ख्या 18च्या 18 प्रश्नांमध्ये हेच प्रश्न सारखे रिपीट होते. इथं बघितला मोड्स ऑफ व्हायब्रेशन स्ट्रेच स्ट्रिंग इन अ सेकंड हार्मोनिक अँड थर्ड हार्मोनिक. परत स्ट्रेच स्ट्रिंग वर आला. पहिला प्रश्न आला तो स्ट्रेच स्ट्रिंग, परत आता स्ट्रेच स्ट्रिंग आलाय. ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन एअर कॉलम पाईप क्लोज ॲट वन एंड. परत वन एंड आलेला आहे. मगाशी वन एंड होता, आता परत वन एंड आलाय. परत 7वा प्रश्न काय, डिफरंट मोड्स ऑफ व्हायब्रेशन इन एअर कॉलम पाईप ओपन ॲट बोथ द एंड्स. परत पाईप ओपन ॲट बोथ द एंड्स. सेम प्रश्न तोच. पाईप क्लोज ॲट वन एंड, पाईप ओपन ॲट वन एंड, पाईप क्लोज ॲट वन एंड आणि स्ट्रेच स्ट्रिंग फिरून फिरून तेच प्रश्न सारखे चाललेले आहेत. इथं पण बघा सेम. परत पाईप ओपन ॲट बोथ द एंड्स, पाईप इज क्लोज ॲट वन एंड. सेम परत तोच प्रश्न, काही डिफरन्स नाही. 18 वेळा हेच विचारलं गेलेलं आहे. आणि स्टील मुलांना बोर्ड अवघड वाटते. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन अ पाईप ओपन ॲट बोथ द एंड्स, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड. परत तेच. अजून काय तुम्हाला किती प्रूफ दाखवू तुम्हाला. पाईप ओपन ॲट बोथ द एंड, सेम तेच विचारणं चालू आहे. काहीच डिफरन्स नाहीये. एकदा का तुम्ही ओपन ॲट बोथ द एंड्स, क्लोज ॲट वन एंड आणि स्ट्रेच स्ट्रिंग हे जर हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स मध्ये केलं, कुठलाही प्रश्न तुम्हाला हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स मध्ये आलेला तुम्हाला कुठलाही प्रश्न कसाही विचारू द्या तुम्हाला जमणारच तो. इच अँड एव्हरी टाइम जमणार तो. व्हायब्रेटिंग लॉ ऑफ डेन्सिटी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग हे पण स्ट्रिंगचं विचारलं त्यांनी, त्याच्यामध्येच त्यातलाच टॉपिक आहे हा. परत स्ट्रेच स्ट्रिंग वरती विचारला गेलेला आहे. सो फिरून जर बघितलं तर असेच 18 प्रश्न फिरून त्यावरच आहे. तुम्ही सगळं रिफर करू शकता. इथं बेसिक डेफिनेशन विचारली होती त्यांनी 25 ला, हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स काय. सो फिरून जर बघितलं तर तेच आहे. परत बघा फेब्रुवारी 25 लेटेस्ट प्रश्न 2025 चा, पाईप ओपन ॲट बोथ द एंड्स, पाईप क्लोज ॲट वन एंड. असं पण खूप जुने प्रश्न दाखवतोय. लेटेस्ट फेब्रुवारी 25 चा प्रश्न आहे. फिरून जर तेच विचारत असतील ते तर, आणि जर हे तुम्हाला माहिती आहे आणि मी सांगतो तुम्हाला की हेच करा,
तर तुम्ही जर हे केलं तर फिजिक्स मध्ये तुम्हाला 70 पाडण्याला पासून कुणी तुम्हाला रोखू शकत नाही. यू हॅव टू डू इट, कारण की तुमच्या समोर सगळं मी डेटा देतोय, सगळं तुम्हाला सांगतोय काय करायचं आणि काय सोडायचंय. सोनोमीटर बघा, ऑक्टोबर 9 ला एक प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यानंतर प्रश्नच नाही. ऑक्टोबर 9 ला तुमचा जन्म झाला असेल त्यावेळेस कदाचित हा प्रश्न विचारलाय, त्याच्यानंतर अजून प्रश्न नाही विचारला. बीट्स, बीटची बेसिक डेफिनेशन, डॉपलर इफेक्ट बीट बद्दल 4 ऍप्लिकेशन, त्याच्यानंतर बीट्स बद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन प्रूफ करायचंय. तेच प्रश्न रिपीट केले. सी, बीट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी डिफरन्स बिटवीन टू इंटरफिअरिंग वेव्स. ठीक आहे, जुलै 18 ला विचारलंय. प्रूफ दॅट फ्रिक्वेन्सी ऑफ बीट इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन फ्रिक्वेन्सी ऑफ टू साऊंड नोट्स गिव्हिंग राईज टू बीट्स. सेम प्रश्न खाली विचारलाय, हलकासा जरासा थोडंसं 2-3 टर्म्स ऍड केलेले, बाकी प्रश्न ऍज इट इज खाली सेम विचारलाय. शो दॅट बीट फ्रिक्वेन्सी ऑफ टू इंटरफिअरिंग साऊंड वेव्स इफ डिफरन्स बिटवीन द इंडिव्हिज्युअल फ्रिक्वेन्सी ऑफ टू साऊंड वेव्स. जर तुम्ही हा टॉपिक वाचला असता बीटचा, तुम्हाला कळलं असतं त्यांनी जे विचारलेलं आहे हे ऍज इट इज जुलै 18 पासून तेच विचारत चालले, सॉरी ऑक्टोबर 8 पासून कंटिन्यू तेच विचारत चालले आहेत. फक्त प्रत्येक वेळेस काय होतं की प्रत्येक वेळेस सेम ऍज इट इज कॉपी करून कसं टाकायचं, म्हणून 2-3 गोष्टी थोड्या ऍड करायच्या. एखादी अर्धी गोष्ट काहीतरी थोडंसं असं खायच्या असं फिरून विचारायचं, काहीतरी विचारायचं. पण तुमच्या डोक्यात जर हे क्लिअर असेल की बाई मला माहिती आहे त्यांनी काय विचारायचं त्यांना आणि मी काय वाचलेलं आहे, हे जर तुम्हाला पीवायक्यूच्या अनालिसिस वरून जर कळलं असेल, तुम्ही असे प्रश्न आलेले इझिली टॅकल करू शकता. कारण की बीट्स मध्ये तुम्हाला माहिती आहे एक तर डेफिनेशन आहे किंवा हा डेरिव्हेशन, बा दुसरं काहीच नाही बीट्स मध्ये. जर तुम्हाला एक्झाम मध्ये गेले आणि तुम्हाला वाटलं अरे सर हे तर वेगळंच काहीतरी आलं, आम्ही असलं काय वाचलंच नव्हतं, तुम्हाला माहिती आहे ना बीट्स मध्ये तुम्हाला एवढं माहिती आहे की एक तर डेफिनेशन आहे किंवा हा डेरिव्हेशन आहे, त्याच पलीकडे काय का काहीच नाहीये. मग डेफिनेशन विचारली का याच्यामध्ये कुठेही नाही, शो दॅट दिलाय ना डायरेक्ट डेरिव्हेशन छापून काढा. मग काही लोकांना प्रश्न पडत असेल सर असं कसं, दुसरं काहीतरी विचारलं असेल तर मग आमचं चुकलं तर काय. तुम्हाला माहिती आहे का दुसरं काय, माहिती आहे का, माहिती तर लिहा. जर नाही माहिती ना तुम्हाला की काय विचारलंय आम्हाला माहित नाही वेगळंच काहीतरी आलं तर डेरिव्हेशन डायरेक्ट लिहून काढा. जर असा काही प्रश्न आला तर त्यात मार्क पडणार आहेत तुम्हाला, डोंट वरी अबाउट दॅट. कारण की वर्षानुवर्ष तेच चाललंय, आताही तेच चालू राहणार आहे तुमच्या वेळेस पण. सो अशा काही गोष्टी होत्या या चॅप्टरमध्ये. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग तुम्हाला सांगायचा हेतू हा आहे की तुम्ही जे टॉपिक्स पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की कुठल्या चॅप्टरला किती फोकस करायचा आणि कुठल्या चॅप्टरला सोडायचंय, आर्ट ऑफ लेटिंग गो, कुठल्या चॅप्टरला सोडून द्यायचंय, सोडून म्हणण्यापेक्षा कुठल्या चॅप्टरला कमी वेटेज द्यायचं हे आपण जरा थोडंसं व्यवस्थित बोलूया. कुठल्या टॉपिकला कमी वेटेज द्यायचं आहे हे ह्या तुम्हाला अनालिसिस मधून कळणार आहे. का, कारण की 6 महिन्यामध्ये तुम्ही लोक सगळाच अभ्यास नाही करू शकत. सगळ्याच चॅप्टर्सला इक्वल वेटेज दिले, सगळ्यांनाच मी 6-7 तास अभ्यास करतो, नाही होणार आहे. इट इज ऍप्लिकेबल फॉर पीसीएमबी ॲज वेल आणि बाकीचे पण पेरिफेरल सब्जेक्ट्स, इंग्लिश, मराठी, सीएसआयटी जे काय तुमचे आहेत त्याला पण. पीवायक्यूचं अनालिसिस करा, पीवायक्यू मध्ये बघा कुठल्या चॅप्टरला किती वेटेज आहे हे बघा, अँड देन ट्राय टू गो फॉर स्टडी. विदाउट जर तुम्ही जर स्टडी करत असाल बिना अनालिसिसचं की मला काय वाचायचं आणि काय सोडायचंय, तुम्हाला असे मार्क नाही पडणार आहे, हे माझा शब्द आहे. 6 महिने राहिलेले आहेत, 6 महिन्यामध्ये तुम्ही सगळंच नाही करू शकत. तुम्हाला जेईचा अभ्यास करायचा आहे, नीट आहे, सीईटी त्याचा अभ्यास करायचा आहे, तुम्ही 6 महिन्यामध्ये एवढं सगळं नाही कव्हर करू शकत. पॅरले तुम्हाला जेई, नीट, सीईटीला पण हेच करायचं आहे. पीवायक्यू घेऊन बसा, पीवायक्यू मध्ये बघा कोणत्या कोणत्या टॉपिकला जास्त वेटेज आहे त्या चॅप्टर मधून ते बघा, त्यांचं अनालिसिस करा, ते आधी सॉल्व्ह करा, त्यांना जास्त वेळ द्या. आणि ज्यांच्यातून कमी प्रश्न येतात त्यांना कमी वेळ द्या. कारण की जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी नाही वापरली, तुमच्या डोक्यात येत असेल सर असं कसं काय करायचं, दुसऱ्या टॉपिक मधून आलं तर काय करणार, मग आम्ही काय करणार, मग बसा तसे करा, सगळंच पॉसिबल आहे तर करा. 6 महिन्यामध्ये सगळं वाचा, पॉसिबल आहे का असेल तर करून टाका, चांगली गोष्ट आहे तुमच्यात एवढी जर टॅलेंट असेल तर. पण जर नाहीये, तुम्हाला कळतंय की आपल्याकडून नाही होणार आहे, तर सांगतोय ते करा, ऑटोमॅटिक मार्क्स येतील. हे ट्रायड अँड टेस्टेड आहे, सगळ्यांनी केलेले आतापर्यंत, सगळ्यांना रिझल्ट आलेले आहेत. तुम्ही करा, तुमचे रिझल्ट येईल. कारण की बोर्ड्सला तेच अपेक्षित आहे, बोर्ड्सला एक्स्ट्रा अपेक्षित नाहीये. लिमिटेड रिसोर्स ठेवा, 10 वेळा रिवाइज करा, रिवाइज इट 100 ऑफ टाइम्स, तर तो रिझल्ट येतो. नाही सगळंच वाचण्यामध्ये वेळ घालवतात, यू आर गॉन, नाही मार्क मिळणार. सगळ्याच इक्वल वेटेज दिलं तर. सो ही स्ट्रॅटेजी दिलेली आहे, प्रत्येक चॅप्टरला प्रत्येक सब्जेक्टला अप्लाय करा, ऍज वेल एज तुमच्या कॉम्पिटेबलला पण अप्लाय करा, अँड देन बघा की तुमचे रिझल्ट येतात का नाही. अँड जज युअर सेल्फ ऑन द बेसिस ऑफ पीवायक्यू. कुठल्याही क्लासचे टेस्ट सिरीज सोडवले, कुठलंही मॉड्यूल सोडवलं, कुठलंही काय तुम्ही कडून काय तुम्हाला मार्केटमध्ये मिळालं त्यातून मार्क कमी येतात आणि सर आम्हाला स्ट्रेस येतोय, करू नका. पीवायक्यू जमतात ना, पीवायक्यू जात ना, यू आर डन. तुम्हाला कुठल्याही क्लासचा मॉड्यूल पेपरला येणार नाहीये, कुठल्याही क्लासची तुम्हाला टेस्ट सिरीज पेपरला येणार नाहीये, तुम्हाला येणार आहे ते पीवायक्यूज. हा, ते प्रॅक्टिससाठी ओके की आम्ही प्रॅक्टिस करतो, आम्ही थोडं हाय लेवल सोडवतोय, आम्हाला थोडी मजा येते, आमची प्रॅक्टिस करायची, ऑब्व्हियसली करण्यासाठीच येते क्लासचे मॉड्यूल्स आणि
प्रॅक्टिस पेपर्स, बट त्यात कमी मार्क आले मग आम्ही वेगळाच अभ्यास करतो, तुम्ही सांगितलं ते काहीच फॉलो होत नाहीये, असं जर होत असेल तर सगळ्यात मूर्खपणा करताय तुम्ही. मेजर फोकस करा पीवायक्यूज वरती. पीवायक्यू तुम्हाला जमत असतील, जेवढा अभ्यास केलाय ज्यात मी सांगितलंय त्यात अभ्यास आणि पीवायक्यू जमत असतील, वेल अँड गुड, यू आर डन विथ द डे. डोंट गो एक्स्ट्रा फॉर दॅट. कारण की मेन फोकस तुमचा असला पाहिजे पीवायक्यूज वरती. बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत प्रॅक्टिससाठी आहेत. तुम्हाला सगळे टॉपिक कव्हर होतात हे प्रॅक्टिससाठी आहे. कुठलाही क्लास तुम्हाला बोलणार नाही की हा आता एवढंच करा, आम्ही बाकीचे तुम्हाला प्रश्न देणार नाहीये, हेच टॉपिक विचारते JEE नीट, आम्ही बाकी देणार नाही तुम्हाला. ऑब्व्हियसली ते क्लासचं काम आहे सगळ्या गोष्टींची प्रॅक्टिस करून घेणं. जर 6 महिने आहेत, 6 महिन्यामध्ये तुम्ही सगळं जर करायला गेलं तर पॉसिबल नाहीये. तुम्हाला काही गोष्टी सोडाव्या पण लागणार आहेत. तर सोडण्यासाठी आधी जज करा की पीवायक्यू जमतात का तुम्हाला. पीवायक्यू जमत आहेत, यू आर डन विथ द डे. डोंट गो फॉर एल्स. जमत नसतील पीवायक्यूवर फोकस करा, प्रॅक्टिस करा. अजून प्रॅक्टिस पेपर्स क्लासेस मधून घ्या, तुमच्या मार्केटमधून घ्या, करून घेत असताल प्रॅक्टिस करा त्या टॉपिक्स वरती अँड देन गो फॉर पीवायक्यूज. पीवायक्यू जमले ओके, बास, बाकी काय बघायची गरज नाही. मार्क्स कमी जरी आले पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमच्या टेस्टमध्ये, कुठेही तुम्ही इकडे क्लासला असाल तिकडं, स्ट्रेस घेऊ नका, अनालाइज करा आणि त्याच्यावरती रिकरेक्शन करायचं काम करा की मला काय करता येईल, अजून मी अजून कसं इम्प्रूव्ह करू शकतो. गो फॉर दॅट. समजतंय? ठीक आहे. सो हे होतं आपलं बोर्डची स्ट्रॅटेजी, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे. व्हॉट टू रीड अँड व्हॉट टू लीव्ह इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुमच्या लाईफमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आत्ता 6 महिन्यासाठी आहे ही गोष्ट, काय वाचायचं आणि काय सोडायचं. सो मी अजून असे नवीन नवीन व्हिडिओज आणतो तुमच्यासाठी, जेणेकरून तुमचा अभ्यास अजून सोयीस्कर होईल, अजून सोपा होईल. सो बी विथ मी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर. चलो.